कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या सर्वांनी जे काही मागितलंय ना ते सगळं त्यांना मिळू दे, आणि ज्यांनी त्यांच्या कृत्यांबद्दल माफी मागितली त्यांना माफ कर देवा, आणि माझ्या बाळाला माझ्यापर्यंत पोहोचव देवा। मला या घराला कधीच शांत होऊ द्यायचं नाही, आणि इथल्या लोकांनी एकमेकांची परत तोंड बी बघायला नाही पाहिजे, हीच माझी इच्छा आहे। पूजा उत्तम झालेली आहे, आता सगळं काही व्यवस्थित होईल। चला। अहो त्यांची दक्षिणा। हो गुरुजी, मी 1 मिनिट। सगळं कल्याण होईल, व्यवस्थित होईल। तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। अहो आभार कसले, हे सगळं देवाचं काम आहे, कधीही बोलवत जा। हं? सगळं व्यवस्थित होईल। चला येऊ। झाली बाई एकदाची शांती। बापू तुम्ही आता जेवण करूनच जावा। नाही नाही पिऊ, मला पण ह्यांना सोडून स्टॉपवर जायचंय, निघूया आपण। हो हा आपे येतो आम्ही। मी येते की बाहेर सोडवायला? हा बरं अर्जुन सर का येऊ का? बरं या। हा चला येतो। या या या। तुझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली। झाली बाई एकदाची शांती। सरकार, हा? नाही, शांती चांगलीच झाली, नाही घराची शांती चांगलीच झाली, पण ह्या घरात खरी शांती तवाच नांदल जेव्हा ही मनी मावशी घराच्या बाहेर निघाली। मी काय केलंय आता? ठेवायचं एकदम बंद, अजिबात बोलायचं नाही तुम्ही। सरकार, तुमचं त्यांचं काय असेल ना ते बघून घ्या, मिटवून घ्या। उद्या सकाळपर्यंत ही बाई जर घर सोडून निघून नाही गेली ना, तिचा सगळा बोजा बिस्तारा मी बांधील, डायरेक्ट तालुका जाट नांदूर, जिल्हा बीड, पहिल्या एसटीने सोडून येईल। सरकारी बघा, तुम्हाला मी शेवटचं सांगतो, त्यांचं काय असेल ना ते बघून घ्या, त्यांना कसं समजून सांगायचं तुम्ही सांगा, पण ही बाई घरात राहिलेली मी खपून घेणार नाही म्हणजे नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन आपली तुला कुठल्याने कशा भाषेत सांगू म्हणजे तुला समजेल आणि पटेल? तू माझं ऐकून तर घे, तू सांगितलेलं मला सगळं कळतंय। फक्त वळत नाही असंच ना? अर्जुन तू चिडू नको, शांत आपली हो। माझी सहनशक्ती संपत चालली आहे। म्हणजे आपे मला बघव ना तुझ्याकडे, असं किती 2-1 दिवस झाले का आपल्याला बोलून? अर्जुन माझ्याकडे तेव्हाही उत्तर नव्हती। मी आपे तू कलेक्टर ऑफिसला येड्यागत फिरत होतीस, कळते का तुला? बघितला का तो व्हिडिओ बघितला? मला व्हिडिओ बघायची गरज नाही, मला माहिती आहे मी काय करत होते। काय करत होती? मी चल चल माझ्या बरोबर आता, काय चाललंय? चल ना तुला दाखवतो बाळ कुठे आहे ते। अर्जुन काय चाललंय? आपे आपलं बाळ आपल्याला सोडून गेले हे तुला स्वतःला समजून सांगावंच लागेल। त्यासाठी तिकडे जायची? तिकडेच जायची गरज आहे, दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे, आणि तसंच हॉस्पिटलला पण जाऊ। हॉस्पिटलला? हो, तुझ्या ट्रीटमेंटसाठी। अर्जुन मी वेडी नाहीये। आपे रुपाली वहिनी त्या बाहुलीला स्वतःचं बाळ म्हणतात, आणि त्याच करत बसतात दिवसभर। मला आता त्रास होतोय। नाही तू चल एकदा बघ आपलं बाळ कुठे ते, चल। नको, मी घेईन माझी काळजी। इथून पुढे तू बाळाचा विचार जरी केला की बाळ जिवंत आहे, मला बाळाला शोधायचं, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही।
काय करतेस तू अप्पे? लागलं का तुला? नाही, तू सावरायला येतोस की नाही ते बघत होते. अप्पे, हे सगळं करण्याची वेळ आहे काही आता? अर्जुन, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना रे? ते असं कसं म्हणते प्रेम नाही म्हणून? मग तू माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीयेस. परत तेच. अगं अप्पे, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तर विश्वास नाही ठेवते ना मी. म्हणजे छापे, अगं असा लय जीव आहे तुझ्यावर म्हणून तर काळजी वाटते ना. तू हे काहीतरी खोळ घेऊन बसलीस डोक्यात. खूळ नको ना म्हणू रे अर्जुन. सॉरी, पण एवढं सगळं होऊन पण परत तू त्याच विषयावर बोलत असशील तर मग काय बोलणार मी तरी? अर्जुन, पण मी हे सगळं ठरवून नाही करत. अप्पे, मला माहिती तू ठरवून नाही करत आहे, पण अप्पे तू डोक्यातून काढलं पाहिजे ना आता हे. आम्ही काय करू शकतो लय ते तुला समजून सांगू शकतो, पण तू तुझ्या मनाशी ठरवलं पाहिजे. मग तू विषय डोक्यातून काढला पाहिजे ना. अर्जुन, अरे पण आता अप्पे परत पण नको म्हणून. जे काय ना तुला आता केलं. आता ग बाया, मी काही चुकीच्या येळेला आले का? तुमची काही वादावादी चालली होती का? नाही नाही, चालू द्या, मी नंतर येते. हा, तुम्ही ते निघाला होता ना, का थांबलाय मग? अरे अर्जुन बाळा, तेच सांगायला तुला आले होते मी. धर ही कागद बघ. काय मी पडली आपली अंगठा बात. मला त्यातलं काय कळत नाही, तुला कळत. वाच तू, वाच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्री आता जवळजवळ 10 वर्ष 6 वर्ष बरोबर. अशी मैत्री इतकी वर्ष टिकली कशी? एकमेव मी तर क्रेडिट आरतीताईला देईल, कारण हसतमुख व्यक्तिमत्व आहे तिचं. तिने आम्हाला सगळ्यांना बांधून पण ठेवलंय. तुमच्यात जसं मैत्रिणींमध्ये कोणाला तरी टोमणा मारणं असं कोण करतं तुमच्या पैकी? प्रियंका. मला कॉमेडी करायला फार आवडतं आणि मी असं घरात पण, आमचं खूप घरामध्ये पण फॅमिलीमध्ये पण कोण मी कोण काय मी, माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं आणि सासू सासरे. मग तर तुम्हाला- असं हो, काय म्हणजे प्रत्येक वाक्यावर माझं काहीतरी त्याच्यातनं एखादं शब्द पकडायचा आणि त्याच्यावर मजा करायची की सगळेजण हसले पाहिजे. जे हसतात तर ते आपल्याला तेव्हा समाधान मिळतं ना, की घरामध्ये वातावरण मग या खेळलं. ग्रुपमध्ये तुमचा कोणाशी कधी अबोला झालाय? आहे. त्याचंच तर कारण आहे आमचं इथे येण्याचं. म्हणजे कोणाचा अबोला आहे? निलिमा आणि प्रियांका. 1 मिनिट थांबा. काय हो, तुम्ही मंचुरियन दिलं नाही? काय झालं? नाही दिलेलं. ऍक्च्युली आम्ही मागच्या वर्षी उज्जैनला गेलेलो दिवाळीमध्ये. सगळ्या जणी? नाही, आम्ही ठरवलेलं फॅमिली ट्रिप. माझे मिस्टर, मी, मुलं. तिला पण बोललेली, पण मग ती लवकर काही उत्तर दिलं नाही, त्यामुळे मी मिस्टरांसोबत, बाकीची फॅमिली होती त्यांच्यासोबत निघून गेली. मग तिला त्याचा राग आला. त्यांनी मला, हा बोला आज होऊनच जाऊ द्या. हा. तिने मला सांगितलं की आपल्याला जायचंय, तू रेडी राहा. मी सर्व तयारी केलेली होती आणि तिने कधी निघून गेले ते मला समजलंच नाही. आणि मला जी उत्सुकता होती की आता फिरायला जायचंय, मी शॉपिंग केलेली, मी बॅग सगळ्या तयार रेडी ठेवलेल्या, मुलांनाही सांगितलेलं. आणि तिचा मला फोन आला की अरे यार म्हणे, खूप कपल्स आमचे वाढलेत म्हणे, माझ्या मिस्टरांचे म्हणे, तर बघ ना जर होत असेल. मिस्टरांचे कपल वाढले म्हणजे मिस्टरांचे फ्रेंड सर्कल वाढलंय. फ्रेंड सर्कल, काय बोलताय तुम्ही परत? फ्रेंड्स मध्ये सगळे वाढलेत. म्हणजे हा, असं म्हणजे group जोड्या वाढले. वाढल्यात, जोड्या वाढल्यात. तर जोड्या वाढल्या. मग मला थोडासा रागच आला. थोडासा नाही म्हणजे जास्तच आला. आणि ती आता फक्त टोमणे मारते. आता काही बोलत नाही तिच्याशी, फक्त टोमणे मारते. मी काय म्हणतो, तुम्ही उठा. बघल्या. तुम्ही तिकडे बसा. तुम्ही इकडे, म्हणजे मला व्यवस्थित बोलता येईल. आणि मी आता मागच्या महिन्यात ऍडमिट होती. ह्या सगळ्या जणी मला बघायला आल्या, भेटायला आल्या, पण ही काही आलीच नाही. मग त्यामुळे मला जास्त राग आला. तुम्हाला परत राग आला? आजारी पडले त्याचं काही नाही. बरं तुम्ही का नाही गेला त्यांना बघायला? मला पण थोडासा रागच होता ना, की यार मग मी पण सगळी तयारी केलेली होती. नाही, पण मग राग थोडस हा- तिला पण जाणवलं पाहिजे ना कसं असतं. की जर आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण सगळं प्लॅनिंगने सांगितलेलं आहे आणि तिला आपण वेळेवर नाही सांगतोय, मग जरा आपली पण तब्येत खराब झाल्यावर मग ती जर नाही आली आपल्याला बघायला,
तर तेव्हा कसं होतं काय म्हणजे feel होतं? डॉक्टर आले, इतर लोक आली, त्याचं त्यांना काय नाही. पण माझी मैत्रीण आली नाही याचं मला नाही, पण त्यांचा अबोला फक्त असतो. आता आम्ही बघायला गेलेलो तिला हॉस्पिटलमध्ये, तर आम्ही आलो हे नाही विचारलं प्रियंका का नाही आली. आणि ही सुद्धा डान्स आम्ही जेव्हा बसवला तर पूजाच्या जावेच्या बेबी शॉवरला, तर तिने आधी विचारलं काय गणेली मला फोन केलेला का. मग ह्या अबोला धरतात का एकमेकीची, तर विचारपूस मला असते. एक कळत नाही काय आहे प्रेम. थोडीशी जाणीव झाली पाहिजे मैत्रीची की कसा ओढ असावी मैत्रीमध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं झालं लग्न? माझं लव्ह विथ अरेंज. ते कुठे झालं? आत्याचं ऍक्च्युली माझा आत्यांचा मुलगा आहे तो, माझ्या पप्पांची मावस बहीण आहे. त्यांना टोमणे आवडत. टोमणे नाही, मग येणं जाणं होतं आत्याचं घरी वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये सूर जुळले आणि प्रेम झालं. आमचे पण शांत आहे, समजून वगैरे घेतात, थोडे चिडतात वगैरे, पण मग माझ्यावर नाही चिडत. त्यांच्यापेक्षा तुमचं चिडणं जास्त आहे. त्यांना वेळच नसतो. हा, माझे मिस्टर पण शांतच आहे. मी थोडी बोलते. हीच खूप बोलते त्यांना. मी थोडी बऱ्यापैकी, त्यामुळे ते शांत राहून घेतात. खूपच शांत आहे. माझे 10 शब्द, त्यांचा एकच शब्द. मी शिक्षिका आहे ना. मला घरी शाळा भरते का? कंटिन्युअसली बोलावं लागतं, त्याच्यामुळे त्यांनी शांततेचा पवित्रा घेतला. नाही, बरं, एकेकाने प्रत्येकाने आपला आपला एक सुखाचा मार्ग निवडून ठेवलेला आहे. बॅलन्स होतोय त्यामुळे. तुमच्या ग्रुपमध्ये पटकन चिडणार कोण आहे? पूनम हो? टीचर टीचर आहे. नाही, नाही, शिका काय सगळ्याच तापट नसतात. आधीपासूनच आहे. हो, तुमच्याशी कधी भांडण झालंय? वाद घातला? आपण अशी पटकन बोलतो. नाही, पण मग विसरून पण लगेच जात. समोरचा लक्षात ठेवतो ना. पण आठवड्यातून एकदा तरी भेटता तुम्ही? आठवड्यातनं 15 दिवसातून भेटता? आमचं एकमेव ठिकाण हेच आहे. आम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा कंटाळा आला आला की किंवा काही निलिमाला वाटलं फोन तर निलिमाला असतो. फोन करायचा. निलिमा पार्सल पाठवून देते काय काय लगेच. मिळतं तुमच्याकडे? चायनीजचे सगळे प्रकार, मंचुरियन, नूडल्स, सोयाबीन, पनीर चिली, क्रिस्पी बिर्याणी, व्हेज बिर्याणी पण असते. सगळं तुम्ही करता? नाही, कारागीर असतं. मी फक्त कॅशियर. मी कॅशियर असते फक्त, बस ऑर्डर घेणं आणि कॅश. पण तुमच्या ग्रुपचं काय वेगळेपण आहे असं वाटतं? इतकं क्लोज झालं की कुठे आलं किंवा कुठे भेटले किंवा एखादा मिस कॉल जरी दिसला का यार हिचा फोन का आला असेल, तर त्या मिनिटाला आम्ही एकमेकीला कॉन्फरन्सवर घेऊन की यार का काही सिच्युएशन कधी काही सांगता येत नाही, तर मग काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही मदत लागते का किंवा काही असं की लगेच ते आम्ही एका ठिकाणी जमणार किंवा फोनवर तरी बोलणार. किंवा कुणाच्या घरी फंक्शन असले Function असलं तिथे मदत येईल. एकाच टायमिंगला म्हणजे कसं की आमचं वय जरी वेगवेगळं असलं ना, पण आमचं बॉन्डिंग, आमचे नाते संबंधापेक्षा पण खूप छान मैत्री तयार झाली. म्हणजे एक किस्सा मला सांगावासा वाटेल मैत्रीच्या बाबतीमध्ये. पूजा आमच्यात सर्वात लहान आहे. तिचं लग्न कोरोनामध्ये झालेलं. अगदी म्हणजे नव्हती त्यावेळेस कुणालाच येण्या जाण्याची परवानगी नव्हती. मग तिच्या लग्नाला तर आम्हाला जायचंच होतं, पण मग नाही जाता येत याचंही दुःख होतं आणि जायचं याचा आनंदही होतो. मग कसं अटेंड करायचं? मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ज्याच्या त्याच्या घरनं आपण ऑनलाईन तिचं लग्न करायचं. मग आम्ही छान अशा तयार झालेलो. सगळ्यांनी छान छान साड्या घातल्या, घरी मेकअप वगैरे केले, घरचे तांदूळ अक्षदा म्हणून आपल्याच मोबाईलवरती टाकलं, पण लग्न अटेंड केलं आम्ही. म्हणजे आम्ही असं नाही की आता काय घरच्याच अवतारात लग्न लावा, नाही, आम्ही पण ते तिथे असल्याचं फील केलं. आणि अजून एक त्यातला किस्सा असा की तिचं लग्न लागत असताना मी बोलली आधी अक्षता मी टाकणार, ही बोलली मी टाकणार, असं करत करत लग्न कधी लागलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आय एम ऑलरेडी योर्स. अजून काय हवंय तिचं? खरंच काय नको तरी मला तुला काहीतरी द्यायचं असेल तर? मग तुमची मर्जी. खरंच?
माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट मला लवकरच मिळणार आहे. ती म्हणजे तुमची साथ. काका काका दादाने अजून तुमका लग्नाची परवानगी दिलेली नाही. ऐका ना मी काय बोलतोय. जाण्याची ताण धरली म्हणजे मना जिंकता येत नाही, कळला मा. वरदार निशिक परत भेटला असता. निशी तुका पण कळत नाही. ऐका निशीची काही चूक. आवाज बंद, हा आवाज बंद. का किती सांगितलं ना की तू निशिक भेटणारच. पण आता तुझी अशी सोय करून ठेवताय ना की निशिक भेटूक तर सोड रे, बघूक पण तुका मिळणार नाही. निशिक चाल. बघताय कसा तो दादा. देवा, का परीक्षा बघतोस तू आमच्या प्रेमाची? नीरज सर माझ्यासाठी सगळं करतात अगदी प्रामाणिकपणे. सगळ्यांची मनं जिंकतात ते. दादांचं जिंकलं असतं ना मन त्यांनी. मग हे असं अचानक काय झालंय सगळं? काल त्यांनी तुझं मनोभावे भजन गायलं. मग का शिक्षा देतोस तू त्यांना? आणि जी काही शिक्षा द्यायची तू मला दे, पण त्यांना परत घेऊन ये. तू सांग मला ते कुठे आहेत. त्यांना परत घेऊन ये. आई, नीरज सर हार मानण्यातलं नाहीये. मला भीती वाटते. काय ते कुठल्या संकटात नसतील ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नीरज खय गेलो हा? अंतरून तर आयाचा. नीरज, नीरज, वहिनी काय झाला? कोणाची होतस? नीरज खाया काही दिसूक नाही. तुम्ही काही बघितलंस का ते? का काय माहित खाया तो. हाऊस मोज फिटली असतात त्याची. पहाटेपासून दिसत नाही. माका वाटतं काल रात्रीच गेलो असं. काय झालं उमा? कोणाक शोधताय? तो नाही आहो. कोण तो? नीरज. म्हणजे मी त्याका चाय देऊ गेले होते तर काही दिसला नाही. आणि बंधुभाऊ म्हणतात की पहाटेपासूनच नाही. गेलो असत स्वतःच्या घरात निघून. म्हणजे असं कोणाक सांगितल्याशिवाय जाणार नाही काय?
उमा, या कशा इकडे येतात? ताई काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुमच्याकडे माझ्या मुलाला जी वागणूक मिळते ते पाहून तुम्हाला असं वाटतंय का की सगळं ठीक असेल? ताई कुठे चाललात? माझ्या मुलाला भेटायला. आता त्याला भेटण्यासाठी तुमची परमिशन घ्यावी लागणार आहे का मला? एक तर त्याचा सकाळपासून फोन लागत नाहीये. ताई नीरज नाहीये तिथे. अच्छा, मग आज कुठल्या कामाला लावलंय त्याला? शेतावर जाऊ की विहिरीकडे जाऊ? मी पण त्यालाच शोधते. शोधते म्हणजे? तो इथे कुठेच नाहीये, म्हणून आम्हाला वाटलं की घरी गेलास. काय? तुमच्या मुलीने वेड लावलाय माझ्या मुलाला. आतापर्यंत तो घरी आला नव्हता, तर आता कसा येईल? कुठे आहे तो? घरात आहे का तुमच्या? नाही नाही, तो घरात सुद्धा नाहीये. कुठे गेला माझा नीरज? असं कसं गायब झाला तो? कुठे? सांगा लवकर. हो, असाच कुठेतरी, आमका काय माहित. तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही त्याच्यावरती हात उगारला, मग त्याला नोकरासारखं राबवलं, आणि आता तो तुमच्याच घरातून गायब झालाय. मेघना, क्या हुआ? साहिल, नीरज त्यांच्या घरी नाहीये आणि आपल्याकडे सुद्धा नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे गेला असेल नीरज? डोक्यात ताप करून ठेवलेला त्याने. जाऊ दे, खाई गेला तो. बंधू मामा, अरे तो आपल्या घरात राहायला होता आणि आता तो इथे नाहीये. आणि त्याही पेक्षा या सगळ्याचा निशीवर परिणाम होईल ना. म्हणजे तिला या सगळ्याचं वाईट वाटलंच असणार ना. निशीसाठी तरी आपण त्याला शोधायला हवं मामा. निशी? श्रेणू, नीरज सर कुठे गेले असतील? सापडेल तो. निशी प्लीज तू रडू नको ना. श्रीनिवास, ही म्हणते त्या प्लेसेसवर आम्ही जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही गावातल्या लोकांनाही विचारा. आणि काही कळलं तर प्लीज लगेच कळव मला. ओके? हो. मेघना, हम पुलिस स्टेशन जा रहे हैं, ये बात इन्हें भी तो बतानी चाहिए ना. त्यांना सांगायची काय गरज आहे? त्यांच्याकडेच असताना तो गायब झालाय ना. मी तर त्यांचीच पोलीस कंप्लेंट करणार आहे. यांका तर ना माकाच बरोबर करूचा लागताला. मामा मामा, हे बघ, ही वेळ वाद घालण्याची नाहीये. मी बोलतो त्यांच्याशी. हा, थांबा थांबा, एक मिनिट प्लीज. बघा, प्लीज पोलिसात जाऊ नका. नीरज असेल इथेच कुठेतरी. आम्ही शोधतोय ना त्याला. प्लीज. वा वा वा. आधी त्याला त्रास द्यायचा, मग त्याला गायब करायचं, आणि मग त्याला शोधण्याची नाटकं करायची. अजून तुम्ही काय काय दिखावे करणार आहात. पण मी आता थांबणार नाही. मी आता पोलीस कंप्लेंट करणार म्हणजे करणार. हे बघा, आई म्हणून तुमची काळजी कळू शकते मला, पण खोतांची सुद्धा इतक्या वर्षांची प्रतिष्ठा आहे या गावात. ही अशी उलटसुलट तक्रार दाखल करण्यापेक्षा थोडा वेळ द्या. आम्ही त्याला शोधतोच आहोत. माझं इतकंच म्हणणं आहे की तो हरवलाय, तो गायब झालाय, यावर इतक्या लवकर शिक्कामोर्तब नका करू प्लीज. ठीक आहे, दिला मी वेळ. दुपारपर्यंतची वेळ आहे तुमच्याकडे. तो दुपारपर्यंत घरी जेवायला आला नाही तर मग मात्र मी पोलिसात जाणार. I agree. We can't wait for too long. ठीक आहे, थँक्यू.
नंदू मामा, चल आपण त्याला शोधूया. चल. मेघना तुम बैठो, मैं नीरज को ढूंढ कर लाता हूँ. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अस्तिका, जाणवलं काय? काय झालंय नक्की? तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे का? हे बघ नेत्रा, मी खरंच प्रोफेशनली ट्रेंड सर्पमित्र आहे. म्हणजे याआधी मी खरंच खूप साप आणि खूप नाग पकडले. नाही, एक मिनिट थांब, मी तुला दाखवते. नाही अस्तिका, संशय असा नाहीये. थांब, माझ्याकडे फोटोज आहेत. ऐक ना, खरंच त्याची काही गरज नाहीये. मी हा बघ, मी इथे येण्यापूर्वी हा साप पकडला होता. सो इथे सुद्धा मी गेले होते. नेत्रा, काय झालं? हे तेच बुवा आहेत ते बाबांना भेटले होते. म्हणजे बुवा परत येणार आहेत. पण तो विरोचकाचा ना बुवांकडे. तुझं डोकं दुखतंय का नेत्रा? नेत्रा, काय होतंय तुला? सांग ना. नाही, काही नाही. तू एक काम कर, तू बस बस बस. सावकाश. इंद्राणी ताई, डॉक्टरांना बोलवा ना प्लीज. तिला गरगरतंय, तिला चक्कर आली आत्ता. तुला पाणी देऊ मी? नाही नाही, ऐक ना माझं, खरंच त्याची काहीच गरज नाही आहे. मला ना जरा सकाळपासूनच थोडं गरगरतंय. आता थोडं जास्त झालं, बाकी काही नाही. ओके, तू रूममध्ये जाऊन आराम कर, म्हणजे मी येते तुला सोडायला. अगं नाही, मला आता अगदी बरं वाटतंय. मी जाईन. नक्की? हो, मी जाईन. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला संकेतात बुवा दिसले. त्यांच्यासमोर यज्ञ चालू होता आणि तेव्हाच तिथे विरोचकाचा नाग आला आणि त्या नागाने फणा काढला. काय? आत्ताच आपण बुवांचा शोध घेतो आणि आत्ताच हा संकेत. नेत्रा, याचा अर्थ विरोचकाला सुद्धा कळले की आपण बुवांचा शोध घेतोय. अगं, त्याशिवाय तो नाग त्यांच्यापर्यंत पोहोचूच कसा शकतो? याचा अर्थ बुवांचा ह्या सगळ्याशी खूप जवळचा संबंध आहे.
आणि म्हणूनच तर तो नाग त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. मग आता काय करायचं? दिवसेंदिवस हे सगळं कठीण होत चाललंय. संकटातनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता म्हणजे ते पोहा. पण आता मला खात्री आहे काहीतरी घडणार आहे. म्हणजे ते आपल्याला बुवा सापडतील, पण त्याच वेळेला तो नाग तिथे पोहोचला तर. आणि हे घडणारच, कारण नेत्राला तसा संकेत आलाय. मग आता आपण या सगळ्यामध्ये अस्तिकाला इन्व्हॉल्व केलं तर? नाही का? अस्तिकाबद्दल मला जरा वेगळंच वाटतंय. म्हणजे मी दोनदा तिच्या मनातलं ऐकायचा प्रयत्न केला, पण मला ऐकू आलं नाही. अस्तिकाच्या मनातलं ऐकू आलं नाही? पण ती माझ्यासारखीच सामान्य व्यक्ती आहे ना. नाही बाबा, अस्तिकाच्या मनातलं ऐकू येत नाहीये, कारण तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी शक्ती आहे. कदाचित देवी आईची किंवा मग विरोचकाची. अस्तिका पण हे कसं होऊ शकतं? मला असं वाटतं आता आपण अस्तिकाचा विचार नको करूया. बुवा कसे भेटतील ह्याचा विचार करूया. कारण आता काहीही झालं तरी बुवा लवकरात लवकर सापडायलाच हवेत. संकेत आला होता नक्की? हो. कसला संकेत होता? काहीच कल्पना नाही. काहीतरी बोलली असेल ना ती. डोकं गरगरता एवढंच म्हणाली. पण नक्की संकेत होता का? संकेत आल्यानंतर ती अशी कपाळावर बोट ठेवून असं काहीतरी करते. हो, असंच घडलं होतं. कसला संकेत होता मग? विरोचकाच्या बाबतीत संकेत येणं शक्यच नाही. दिव्य या पानास त्याने स्पर्श जर का करियला, वरदान देवीचे गळोनी होई विरोचक मोकळा. विरोचकाच्या बाबतीत संकेत नाही येऊ शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ताई चा ठेव तिकडं. ताई पर काय बी म्हणा, एक माणूस जरी गेलं का नाही घरातनं, का घर कसं असं रिकामं वाटतंय, होय का नाही? दुर्गे, हा उठ. काय ताई? ताबडतोब सुनबाईंकडे जा. लय पुळका आहे ना व तुला? अगं नाही ताई, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग अगं मला हे म्हणायचं होतं का तू बघ की सगळ्यात अवघड गोष्ट केलीस. सुनबाईला या घरातनं बाहेर हाकलून दिलंस. आता तशीच सोपी गोष्ट बी कर की तिला शाळेतनं बी बाहेर काढून टाक. हा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? सुनबाईंना घराबाहेर काढण्यामध्ये आमचा काय बी हात नाही. अगं तसं नाही म्हणत मी. मला एवढंच म्हणायचं होतं का सगळ्यात अवघड गोष्ट तर झाली का नाही. आता ही तर सोपी गोष्ट आहे ताई, तिला शाळेतनं बाहेर काढायचं. ते बी शाळेतनं बाहेर का काढायचं? कारण तुझ्या शब्दाचा वापर करून, तुझा शब्द फिरवून, स्वतःच्या सोयीनं वापरून ती परत शाळेत जायल्या. तुला काय वाटतंय? पिसल आमच्या मनात राहिली नाही काय? राहिली ना ताई. अगं मग तुझ्या एका फोनचं काम आहे ताई. तू एक फोन फिरवला का तिची शाळेतनं हकालपट्टी. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आम्ही फोन करणार, पण त्यासनी शाळेतनं बाहेर काढण्यासाठी नाही. मग तू काय करणार आहेस? आम्हाला सांग, एखादा माणूस खालच्या पायरीवरून आपटला, त्याला किती लागल?
आणि एखादा माणूस जर वरच्या पायरीवरून पडला तर त्याला किती लागल? काय दुर्गे, एखाद्या माणसाला पाडायचं असेल नव तर त्याला आधी उंचीवर नेऊन ठेवायचं आणि मग तिथून पाडायचं. ते बघण्यात वेगळीच मजा आहे, वेगळाच आनंद आहे. अगं ताई, मग आता तू काय करणार आहेस? तू सांगितलंस तेच. एक फोन करणार. हा चेअरमॅन साहेब, काही कामच नाही ना? अहो आमची कसली सेवा करताय तुम्ही? संस्थेची सेवा करणार आहात. आता संस्थेच्या सेवेसाठी एक काम करायचं. अर्जंटमध्ये एक पत्र काढायचं आणि आम्ही सांगू त्या पत्त्यावर तासाभरात पोचवायचं. घ्या, मॅटर लिहून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षरा, काय ग, काय झालं? मला तू रडतेस का ग? चल चल, आज चल, आज चल, आज चल. अक्षरा, मला वाटतं ह्यात चूक तुझी आहे. अहो, असं काय बोलताय तुम्ही? आता तिने एवढं सगळं सांगितलं, ते ऐकलत ना, तरी पण असं बोलताय? हे बघा, आता ना तिची मनस्थिती जरा समजून घेऊयात आपण. हा, तिला आपल्या आधाराची गरज आहे. तर तुम्ही पण बसणार होता न्यायनिवाडा करत? अगं, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण ही कशाला विनाकारण त्यांच्या कारभारात लुडबुड करतेय, नाक खुपसतेय. कोल्हापूरमधलं बडं प्रस्थ आहे ते. मग काय झालं बाबा? मोठं प्रस्थ ही काय पळवाट असू शकते का त्यांच्या चुका झाकण्याची? आणि फुलपगारे सरांचा काय दोष होता? त्यांना राजीनामा का द्यायला लावला त्यांनी? हे बघ, ह्यात त्यांचा काहीही हात नव्हता, हे आता सिद्ध झालंय. आणि त्यामुळे तुला घर सोडावं लागलंय. घर सोडावं नाही लागलंय बाबा, मला घरातून बाहेर काढलंय. आणि सिद्ध काही होऊ दे, मला माहितीये यामागे भुवनेश्वरी मॅडमचाच हात आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवेन. अक्षरा, नाही, ऐक ना, मला असं वाटतं की तू पुन्हा अशी चूक करू नकोस. हा, नाही म्हणजे मला कळतंय की तुझी चूक नसणार आहे, म्हणजे नाहीच आहे, तू बरोबरच आहेस अक्षरा. पण कसं असतं ना, कधी कधी समजून घ्यावं लागतं अक्षू. थोडी पडती बाजू घ्यायची असते बेटा. हे बघ, शाळा आणि संसार ह्याच्यामध्ये हाच तर फरक असतो ना. अगं, शाळेमध्ये कसं आहे माहिती का, बरोबर आणि चूक याच्यामधली जी रेषा असते ना, ती खूप स्पष्ट असते. पण संसारामध्ये तसं नसतं अक्षरा. संसारामध्ये बरोबर आणि चूक याच्यामधली रेषा स्पष्ट नसते. मग आपण थोडंसं पडती बाजू घ्यायची. काय फरक पडतो? काही बिघडतं का? हा, पडतं घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं मी आई? काहीही नाही. हे बघ, तू जा परत आणि हात जोडून माफी माग त्यांची. तुला अजिबात काही कमीपणा येणार नाही त्यांनी. हो बाबा, प्रश्न कमीपणाचा नाहीच आहे, प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा सुद्धा नाहीये. मी असं काहीच करत नव्हते, मला काही प्रूव्ह नव्हतं करायचं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की फुलपगारे सरांना राजीनामा का द्यायला लावला? त्यांचा काय दोष होता या सगळ्यामध्ये? भुवनेश्वरी मॅडमना मला त्रास द्यायचा होता ना, मग त्यांनी फुलपगारे सरांचा बळी का घेतला? त्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त त्रास होतोय. मी नाही हात जोडून माफी मागणार. मला त्या घरातच जायचं नाहीये.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.